मी तुम्हाला सांगतो मी करणार नाही. असं सिच्युएशन तुम्ही काय केलं असतं? समजा तुम्ही सापडले असतं, काय केलं असतं? Responsible for that. So good. Probably you would have tried that way. I don't have a case paper. I don't know anything about it. So it will be difficult. But still, fear is there. You know, उलेमा येणार, त्यांचे घरचे लोक येणार, नगरसेवक येणार, पॉलिटिशियन येणार, इन्फ्लुएन्सर माणूस आहे, उद्या माझ्या अंगावर येणार. ही भीती आहेच. काय करणार सांगू? सगळे डॉक्टर तेच करतात. 100% ते बसले सगळे तेच करणार जे मी सांगतो, कारण की हे माझा अनुभव आहे. लगेच घेऊन तो वाचू शकते. आपला हेडेक दुसरा टाकला हेच करणार की नाही? करणार की नाही? इमानदारीने सांग. प्रयत्न तरी करणार. इथून निघाला की मी वाचलो ते सांगा नाही करणार म्हणून. यांनी तेच केलं. हा डॉक्टरने तेच केलं. जीपी होता, त्याने लगेच सांगितलं की बाबा तू लगेच घेऊन जा नायर हॉस्पिटलला. जवळचं नायर हॉस्पिटल. तर नवऱ्याला काय बरोबर वाटलं की बरोबर जीवन आहे. अरे डॉक्टरने सांगितलं तर का नाही गावला? आणि त्यांनी लगेच चिठ्ठी लिहून दिली, तू नायर हॉस्पिटल, पेशंट अनकॉन्शियस फॉर युअर मेडिकल. When it was brought to Nair hospital, patient was dead. Brought dead आला तर naturally PM होणार ना. And when PM was done, it turned out to be unnatural death, murder. Now, this doctor was called by the police. कसाला बोलवलं असेल पोलिसने? रेफरिंग चिठ्ठी. व्हेरी गुड. राईट लिस्ट डॉक्टर. मी तुम्हाला काय शिकवतो लक्षात ठेवा. तरी किती मस्त पकडलं ते पॉईंटला की पेशंटचा डेथ झाला होता सकाळी 9-10 वाजता आणि PM मध्ये रायगर मॉर्टेज म्हणून एक शब्द तुम्ही ऐकला असेल. अँड इट टर्न आउट टू बी डेथ टायमिंग अप्रॉक्सिमेटली 10 to 11 आणि चिठ्ठीचा टायमिंग काय होता? 3 o'clock. म्हणजे डेथ कधी झालेली आहे? सकाळी 5-6 तास आधी. आणि तुम्ही लेटर कधी दिलाय? त्या डॉक्टरला पहिला प्रश्न होता की बरोबर तुम्ही डॉक्टर आहात का? तो बोला हो, माझं सर्टिफिकेट. तो बोले तुम्हाला डेथ ओळखायला येतो का? तो बोले हो. तर ज्यावेळी तुम्ही गेले होते या पेशंटच्या घरी त्यावेळी पेशंट जिवंत होते की मेली होते? त्याने काय लिहून दिलं माहिती आहे? अनकॉन्शियस. अनकॉन्शियस अर्थ काय? म्हणजे अर्थ काय निघाला? काय होणार डॉक्टर? मी तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करतो की कधी असे ट्रॅकमध्ये आलं ना, बाकी तुम्ही जे काही तुम्हाला करायचं असेल PM ला इन्फॉर्म करा बोले, पण जेव्हा लेटर लिहून देता ना तर जे लिहिता ना दॅट यू शुड बी व्हेरी केअरफुल. तुमचा निर्णय तुम्हाला फसवू शकतो. अनकॉन्शियस शब्द लिहायची गरज नाही, लेटर द्यायची पण गरज नाही. लेटर मागितलं तर नाव लिहून पाठवून द्या. कळलं? तुम्हाला डेथ सांगायचं नाहीये, कारण की तुम्ही जे लिहून देणार दॅट इज गोइंग टू. चलो एक्सप्लेन युअर केस. एक केसमध्ये मी गेलो होतो. हे पण GP सगळं जनरल प्रॅक्टिसचा केस शेअर करेल तुम्हाला. अशा वेळेस मग फक्त इन्फॉर्म करायचं. सो गुड. बघा तुम्हाला याच्या वेळी काय करायचं? इफ यू आर कॉन्फिडंट ऑफ yourself that nothing is going to happen in future, you directly inform the police, or you can send the body for PM. Or third, if you want to send a body to any government hospital, don't write anything, or if you are writing, don't mention any diagnosis or closure time. तुम्हाला माहिती आहे send करायला. इथे लिहून देतात ना, BP not recordable, was not recordable, referring for your kind exam. Yeah, no, patient काय करतो काय नाही, but that is same. Another case I have gone. In that case, what was happened? It was a doctor's case who reported a patient for MGRD. Long term, it was 16 weeks or 18 weeks pregnancy. आणि तिथे काहीतरी पैसा वापरून भांडण झाला. पॉलिटिशियन आले. त्यावेळी ती मुलगी अनमॅरिड होती. अनमॅरिड मुलगी. तर ते मोठा इश्यू झाला. मुलगा पण होता. सगळ्या प्रकारच्या हॉस्पिटलवाल्याने GP वर टाकलं होतं. मी GP कडे गेला आणि मी जेव्हा बसतो तेव्हा खूप लोक बसले होते. मी म्हणतात होतो पण GP ला काय होणार नाही रिप्रिंग लेटर. पण जेव्हा मी रिप्रिंग लेटर वाचलं, रेफर करतात आपल्याला खूप ऑनेस्ट असतात डॉक्टर, तरी ऑनेस्ट होतं. आणि त्याच्या रिप्रिंग लेटर कसा होता मी तुम्हाला फक्त एक वस्तू सांगतो, तुम्ही मला सांगा बरोबर आहे की चुकीचं आहे. त्याने लिहिलं होतं मिस रेश्मा.
age 15 years, UPT positive, advice NTP. समजा मी त्यावेळी केस हँडल नाही केलं तर मला डॉक्टरला आपण दिसतं. तुम्ही लिहिता म्हणजे श्रेष्ठमध्ये तुम्हाला माहिती आहे तुम्ही लिहिता 15 वर्ष म्हणजे तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे परत तुम्ही लिहिता UPT पॉझिटिव्ह म्हणजे तुम्हाला माहिती आहे शी इज प्रेग्नेंट आणि परत तुम्ही काय लिहिता ॲडवाइस NTP. आता एनिथिंग बिलो 16 इयर्स anything below 16 years even with consent is rape. म्हणजे दोघांचा सहमतीने संबंध झाला असेल तरी तो रेप आहे बरोबर आहे and what you are doing you have seen the crime happen. This is crime which has happened. You know she is minor, you know she is pregnant and still you are writing empty pages wiping of evidence of crime. But you the evidence of crime rape का evidence है आणि तुम्ही त्याला किती सेक्शन लागले असते ती कार्ड शेअर करतो की जेव्हा तुम्ही रेफरन्स नोट लिहिता नो सपोज तुम्ही करतो तुम्ही काय बोलतो आय अंडरस्टँडिंग आणि नवीन लॉसिंग होतं काय नाही वाचवलं मी जाऊन काय करायचं होतं की मी काय केलं मला हे पण सांग मला कळलं की माझ्या डॉक्टर बसणार मी दरेच नेता वरती होते ना त्यांना मी हे सांगितलं की तुम्ही कंप्लेंट करणार काय होणार आहे तो रेपिस्ट आत जाईल डॉक्टरला तुम्ही बाहेर काढेल आणि नंतर रेपिस्ट आत गेला तर तो मुलगी बंद होणार लग्न नाही होणार तर ना तुम्हाला काय पाहिजे ते बोले आम्हाला फक्त मुलीचं लग्न करायचं अल्टिमेटली पॅरेंट काय म्हणणार गरीब होते तर नेत्याला काय म्हणणार ते म्हटलं तो करायचं असेल तर आपण जाऊन मुलाला घरी त्याच्या वडिलांनी डिस्कस करून ते मुलाला शोधून आणून आपण बघू यांचं होत असेल आणि मला तर माझ्या डॉक्टरला वाचत होतं. And I being there with that particular guy, the politician, त्याच्या वडिलांना ते समजलं की 7 वर्ष तुरुंगात राहील त्यापेक्षा म्हणजे पळायला मुलगा त्याला माझा डॉक्टर वाचला. See, try to understand the importance. Normalization of the case. Suppose एखादा पेशंट तुमचा दवाखाना बंद करताना आला तुमच्याकडे आणि तुम्हाला हिस्ट्री दिला की सर बरं वाटते दवाखाना म्हणतात जळजळ होत आहे बेचैनी आता सिम्पटम केलं का आणि तुम्ही त्याला एक्झामिन केला त्याच्या क्लिनिकल डायग्नोसिसवर तुम्हाला लक्षात आला असेल काय आला असेल शक्यता IIG असू शकतो समथिंग रिलेटेड टू कार्डिओ पण तुमच्या लक्षात हे पण ऍसिडिटी पण होऊ शकतो डिफरन्शियल डायग्नोसिस दोघांमध्ये सिम्पटम ऑलमोस्ट सेम आहे पण तुमच्याकडे ECG मशीन नाही असली असते तर तुम्ही काढलं नसतं वाचलं नाही पण ठेवायला पाहिजे हे तुम्हाला शिकवतो ठेवायला पाहिजे एक ECG मशीनचा खर्च एकाच ECG मध्ये निघतो एक वर गेला तर 40% हार्टचा पेशंट मध्ये 40 झाले ECG मशीन 11,000 आहे तुम्ही काय करणार असं केसमध्ये तुम्हाला त्याच्यानंतर काय सिच्युएशन आहे तुमच्या लक्षात आला की डिफरन्शियल डायग्नोसिसमध्ये हार्टचा पण प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ऍसिडिटी पण होऊ शकतो आपण काय करणार रात्रीचा वेळी आहे 11, 11:30, 12 वाजता दवाखाना बंद करायला वेळी आलेला आहे काय करणार जे करणार ते करणार इथे लॉस येऊ नका तुम्हाला काय करणार मला माहिती refer to higher center advice to pain cardiologist go and take ECG go and get admitted त्यांनी तुमच्याकडून लेटर घेतलं आणि तो बोला की ठीक आहे सर लेटर तर घेतलेलं आहे पण काहीतरी औषध देऊन टाका आता 10 साल मी जाणार नाही आणि तुम्ही म्हणजे स्ट्रॉंगली सांगणार तुला हार्टचा प्रॉब्लेम तुला कळत नाही मूर्खा तुला जावंच लागेल ही चिठ्ठी घे आणि वारंवार चिठ्ठी करणार की बाबा तू चुकून नाही दिली आणि तू गेला आपण आपण चिठ्ठीमध्ये आता चिपकवणार बरोबर तरी तो बोलू नाही सर सगळं मान्य आहे तू म्हणणार 2 जण आहे त्याचे रिलेटिव्ह तुझं जाणार तर नक्की जायचं तर 11 वाजेला बघा ना थोडंसं झडझड होतं काहीतरी थोडंफार द्या काय करणार टाईम टाकणार सॉर्बिडेट टाकणार एंडासेट देणार वेळ कारण की 50 रुपये सुटत नाही आमच्या डॉक्टरकडे हे 2 लाख
तो गेला नाही आणि रात्री 2 वाजता 3 वाजता तुम्हाला फोन करतो, चल लवकर या. ते नातेवाईक फोन करतो आणि तू बोलतो काय झालं म्हणजे तो हालचालच नाही करत आहे. आपला हालचाल बंद होतो. रेंटेक दिला ना, डोक्यात रेंटेक चालू आहे, तो मेला त्याचं काही नाही चालू आहे, पण डोक्यात रेंटेक चालू आहे. होतो की नाही, तरी नुसते परत तुम्ही 3 वाजता पोहोचते त्याच्याकडे आणि तुम्ही बघितलं की तो गेलेला. दिस इज ऑल लाईफ केस. हे सगळं मी लाईफ केस असतो, तुमचा रोज होतो. आता रात्री तुम्ही 3 वाजता पोहोचले, तुम्ही म्हणता की भाई 8-10 वर्ष जमा झालेले आहे आणि तुम्ही जर एक्झामिन केलं तर मेला, तुम्ही काय करणार? हे करणार कसं? एवढंच ते नातेवाईक होतं, सर तुम्ही किती बरोबर बोलले होते, या नारायणाला किती समजवलं आम्ही, डॉक्टर सांगते हार्टचा प्रॉब्लेम आहे, डॉक्टर बोलते हार्ट अटॅक आहे, डॉक्टरने किती समजवलं, चिठ्ठी केली, सगळं केला, याला आम्ही रिक्वेस्ट केला तरी जायला तयार नाही. तुमची काही चूक नाही, काय झालं तुम्हाला किती बरं वाटेल ऐकून झालं. आणि नंतर तिथं दुसरा शब्द होतो, तर आता जाऊन द्या, जे झालं ते झालं, नाही तर जाणार होता हार्ट अटॅक आहे, मला माहिती आहे, ती स्थिती आम्ही कार्यक्रम करतो. तुम्ही काय करणार? मला माहिती 100% तेच करणार आहे. थोडं एकमेकांकडे बघू नका, तुम्ही पण तेच करणार जो बाजूला करणार त्या सर्टिफिकेटच देणार नाही देणार. ज्यावेळी होतो ना त्यावेळी ना कोणाची आपण परवा सल्ला घेत नाही. तो रँटेक आपल्याला डीसी द्यायला ते तुम्हाला सत्यपर्यंत इथे आपण आज शिकायला होतो, पण मी तुम्हाला सांगतो असं वेळी चिंता तुला देऊ नका. देणार मी मला माहिती देणार, तुम्ही किती नाही म्हटलं तर देणार. मला तो नाही शिकवायचं, मला जे शिकवायचं ते तुम्हाला विचारतो. आता तुम्ही डीसी देणार, डीसी देणार तर काय लिहिणार डीसी मध्ये? ऑर्डर काहीतरी लिहावं लागेल. काय लिहिणार? सरांनी सांगितलं गाडी करणार. मला बघून मिळतो आपल्याकडे एकच नॉलेज आहे, दुसरं आहे कुठल्याही डॉक्टरची डीसी उचलून बघा, पेशंट कसाही मेला काय त्याशिवाय दुसरं डोक्यात येत होता येतच नाही ना. आपण तेच देणार, ते जाऊ द्या. तुम्ही दिलं ॲक्युट एमआय, तुम्ही दिलं कार्डियक अरेस्ट, समथिंग रिलेटेड. And tomorrow, suppose such a case goes to court, then if at all, advocate like me shows both the letters of yours to you. एक तुमचा prescription, omeprazole, antacid, Rantac, whatever, and दूसरा तुमचा DC. And ask you, की दोन्ही मध्ये बरोबर कुठला आहे? What answer you have to say? कळतं मी काय बोलतो? तुम्ही म्हणतो की omeprazole बरोबर आहे, तर तुम्हाला म्हणणार की तुम्ही कार्डियक अरेस्ट कसं काय लिहिलं? आणि तुम्ही बोलतो नाही, त्याला मी सांगितलं होतं हार्ट अटॅक काय, हे आहे ते आहे, आणि तरी मी त्याला ओमेप्राझोल दिलं, त्याला मी चिठ्ठी दिली होती, सगळंच मी सांगितलं. तर दुसरा प्रश्न येणार की जेव्हा तुम्हाला कन्फर्म होता गाडीचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला एवढं स्ट्रॉंगली माहिती होतं की ॲलर्जी आहे, तर तुम्ही त्याला स्वतःहून डॉक्टरकडे का नाही येत? बिकॉज नेग्लिजन्स काम दिस or why you are not given a cardiac treatment to this? Don't do this. This has happened that I am sharing with you. Well, we do like loss you. एक सब्जेक्ट हुआ सुप्रीम कोर्ट का जजमेंट है. सुप्रीम कोर्ट का जजमेंट है कि we are not God. इस आपको तुम्हारा सोल्यूशन सांगता है. इतना सांगता है. ये सुप्रीम कोर्ट का सुंदर जजमेंट है. कि we are not God. आतमध्ये काय होतो हे आपल्याला कळणार नाही. आतमध्ये हार्ट अटॅक आला आहे की करोना आला आहे. म्हणून सुप्रीम कोर्टने क्लिअर सांगितलं की एरर इन जजमेंट is no offense. Error in diagnosis or judgment is no offense. असं वेळी तुम्ही जे डिसीज देता एरर झालेलं ते ऑफेन्स नाही. पण सगळे लोक स्वतःच्या जे जजमेंट आहे ते चेंज करू नका. म्हणण्याचा उद्देश काय झाला की तुम्हाला ओमेप्राझोल दिला आहे, एंटासिड दिला आहे, तर बाजूला त्यामध्ये परफोरेशन दिला,
चलो वो आता एमएलसी नाव ऐकलंय मेडिकल लीगल कंप्लेंट नोटीस सिटीज मध्ये हार्डली मी बघतोय एमएलसी मध्ये कारण तुमच्याकडे पेशंट आहे ऍक्सिडेंट कितीतरी केसेस तुमच्याकडे कसे नवराने बायकोला तुम्ही ट्रीट केलाय नाही का नवराने सिगरेटचा झटका दिलाय बायको सांगते पण सिगरेटचा झटका आहे तुम्ही ट्रीट करता त्याला पावती करता माल काय मारणार तुम्ही ते एमएलसी सीएलडब्ल्यू करता ऍक्सिडेंट करता सगळं करता प्रॅक्टिकली पॉसिबल एमएलसी चा काय झालं एनी ऍक्सिडेंट केस मस्ट बी रिपोर्टेड टू एनी वॉलची हिस्ट्री असो की ब्लेडची हिस्ट्री असो पण हल्ली माझ्याकडे जेव्हा केस झाले ना एक विचित्र केस मर्डर मध्ये मारामारी करताना समोर मर्डर झाला याला फ्रेंड लागला तो येऊन सीएलडब्ल्यू म्हणतो 2 महिन्याचा पकडला जातो तो म्हणतो याला पकडलं मी तुम्हाला पकडतो 2 जण ऍक्सिडेंट मध्ये जातात एक म्हणतो मी पैसा देईन दोघांमधून पैसा भेटत जाऊ द्या 3 महिन्यानंतर तो जाऊन कंप्लेंट करतो तेव्हा जेव्हा कंप्लेंट करतो 3 वर्ष निघून तुम्हाला म्हणून मी तुम्हाला याचं सांगायला लागले एमएलसी नाही केली आणि असा परिस्थिती निर्माण झाली एमएलसी म्हणजे खूप डेंजरस सेक्शन नाही पण ॲडव्होकेटला माहीत नसतं ॲडव्होकेटला नाही माहीत आहे तुम्हाला घाबरणार नाही तिकडे तुम्हाला माहिती तुझं ॲडव्होकेटला माहिती आहे कारण एक केस मध्ये लिहिलं होतं नाही केस पण हे फिजिशियनची केस आहे काही उपयोग नाही मी असं बोलेल की तुम्ही माझा मर्डरचा मी लिहून देतो की तुम्ही तुझ्या राहणार नाही मला मरायची इच्छा आहे तुम्ही मला मार तर रॅडिकल लॉमध्ये रायटिंगचा व्हॅल्यू नाही म्हणजे असं कन्सेंटचा व्हॅल्यू नाही रायटिंगमध्ये कन्सेंटचा व्हॅल्यू नाही भरपूर लोक लिहितात ना खाली नॉट फॉर मेडिकल लीगल यूज प्रिस्क्रिप्शनमध्ये दॅट इज ऑल्सो बॅड लॉमध्ये माझं म्हणणं आहे कॉलेज शिकवणार करण्याचं म्हणजे तुम्ही काही लिहून घ्या क्राईममध्ये कन्सेंटची व्हॅल्यू नसतात जिथे इंटेन्शन होतं चुकीचं माझं एकच म्हणणं आहे की नॉट इन ऑल केसेस पण प्रॅक्टिकली जिथे तुम्हाला सस्पिशन होत असतं सगळ्यामध्ये पॉसिबल नाही पण जिथे सस्पिशन होत असतं जिथे तुमचा इनर कॉन्सेप्ट होतो काय गडबड होऊ शकतो असं केलं एमएलसी करायची एमएलसी करणं म्हणजे कठीण गोष्ट नाही काय करायचं तुम्हाला सांगतो पिढीवर जो पेशंट आलेला ना तुम्हाला तुमचं मनात आला नाही याची एमएलसी करा तर त्याच्यावर डिटेल या नाव पत्ता कॉन्टॅक्ट नंबर जे काही 2 पेपरवरती या तो गेला त्याचा ट्रीटमेंट तुम्ही तिथं घरी गेला तर त्याचा गेल्यानंतर तो लेटर तुम्ही फक्त पोलीस स्टेशनला पाठवून द्या की असं असं आलं होता ते प्रायव्हेट ट्रीटमेंटवर पाठवून दिलं आणि नेक्स्ट टाईम पोलिसांना पण काही पडलेले नसतं तो पण जाणार नाही स्टेटमेंट घ्या तो पण काही फाईल करून सोडून देणार उद्या काही क्राईम निघाला त्यावर यूज कारण सिंपल संपर्क केसेसमध्ये पॉसिबल नाही पण 2-5 केसेस जिथे तुम्हाला डाऊट होतो यू शुड नॉट असेप्ट बिकॉज हे जे मी सांगितलं की आजकाल व्हायलन्समध्ये आहे सिगरेटचा झटका मारामारी याच्याकडं आजकाल व्हायलन्स केसेस भरपूर पाहिजे दॅट देअर दिस कम्स पिक्चर डायव्हर्स केसमध्ये कम्स पिक्चर युअर लॉज ॲडव्हान्स मी तुम्हाला सांगतो की एजन्सी मोठा सेक्शन नाही म्हणून घाबरायचं if you don't do MLC and still you have problems, it attracts not more than 1,000 rupees penalty or 1 month punishment. But educator माहित नसतं actually educator knowledge किती आहे मेडिकल लॉ तेवढंच नॉलेज जेवढा आजच्या तारखेला 10 वर्ष सर्जरीचा प्रॅक्टिस करणारा सर्जन कधी पण ECG घेऊन जाणं त्याला ECG काय सांगणार म्हणून काय एका सर्जनला 10 वर्ष प्रॅक्टिस झाली असेल त्याने MBBS केला असेल पण 10 वर्ष सर्जरीच करतो आणि त्याच्याकडे ECG घेऊन वाचू शकतो शक्यच नाही पण सगळं इथे गेलेलं आहे आता सर्जरी बाबतीत काही नाही करावं एक्सपर्ट असेल प्रॅक्टिकल जसं ॲडव्होकेटला 324 323 375 302 जे केसेस असतात त्याच्यावरती त्याला भयंकर नॉलेज असतं पण जे केस कधीच येत नाही ते सरळ सांगतात ॲन्टिसिपेटेड आहे क्या एलिजिबल ऑप्शन्स आहे 99% केस रजिस्टर्ड होतं पण झाली ना तर जागेवर झाली पण आता
शिकवतो तुम्हाला की उद्या तुम्हाला कोणी ॲडमिट घाबरवलं ना तर घाबरू नका, कोणी पोलिसांनी तुम्हाला घाबरवलं ना तर घाबरू नका. एमएलसी इज नॉट अ बिग क्राईम, बट येस यू शुड टेक केअर ऑफ सच थिंग्स. आणि सगळं का होत आहे, हे इश्यूज का वाढत चालले, त्याचं मेन कारण आहे की आजकाल लिटरसी वाढली. तुम्ही बरोबर मायक्रोमीटरमध्ये थोडं गावात वायू शोषण होतं काय करायचं म्हणजे लिटरसी वाढलेली आणि त्या व्हेरी फॅमिलियर विथ इंटरनेट. आणि त्याला माहिती आहे गुगलवर सगळं नाव. तुम्ही मलेरिया सांगितलं त्याला तर मलेरियापेक्षा जास्त नॉलेज त्याच्याकडे असतो. तुम्ही आर्टिफिशियल दिलं तर साईड इफेक्ट प्रॉब्लेम सगळं वाचून येतो आणि त्याला माहित असतं की त्याचे राईट्स पण आहे. मान्य करता मीडिया सत्यमेव जयते. ऍक्टर आहे तो, प्रोफेशनल आहे तो, त्याने आपलं काम केलं, त्याला स्वतःचा सिरियल सांगायचं होतं. कधी तुम्ही लक्ष देऊन ते सिरियल बघा, त्याने कॅमेरा तिथेच नेला जिथे असून दिसतात. बघितलं तिथे ड्रामॅटिकली असून तिथेच काढलाय, तिथे अटॅचमेंट होता. ही इज ऍक्टर, ही इज डन हिज जॉब. प्रोफेशनल आहे ना, पण इम्पॅक्ट काय झाला पब्लिकवर ना. जेवढे टीव्ही सिरियल्स आहे, फिमेल्स आहे, कधी बघा घरचे फिमेल असतात त्याचा ऍक्टर मध्ये घुसलेले असतात आणि त्याचा ऍक्टर मेला तर ती बायको लागते, लेडीजला असं वाटते की बापरे तो मारणारा मुला विलन आहे. आणि त्यामध्ये डॉक्टरला आपण वापरतो म्हणजे सिरियलवाले फक्त टोटल टेस्ट सर्टिफिकेट छोटा मेडिकल सर्टिफिकेट जर आठ कोणावर आहे डॉक्टर पाहून पब्लिकचा आज डॉक्टरचा जे गॅस झालेला आहे मीडियामध्ये कधी तुम्ही बघा पंचनाईन काय देतात. एका बीएमएसचा केसमध्ये गेलो होतो. 65 years old lady, senior practitioner, म्हणून व्हेरी एक्सपिरियन्स practitioner, सायन्सची. जर एक पेशंट आला अर्टिका आणि वीकनेस आहे हिस्ट्री पाय पडला मुलगा सांगतील का ते पेशंट आला तर लगेच तो चक्कर येऊन डेव्हलप होतो. तिने ब्लड प्रेशर चेक केला, एक वॉज 80/60 हायपोटेन्शन आणि हिस्ट्री करा इचिंग बॉडीमध्ये अर्टिका आहे. तिला लगेच लक्षात आलं की काहीतरी गोळी खाली असेल किंवा काहीतरी जर रिएक्शन त्याने मुलाला सांगतं बाई मी गोळीवर काय खाल्लेली असेल, चक्कर येत आहे, बीपी कमी आहे, मी इथे काही करू शकत नाही, त्याला लगेच आपला हॉस्पिटलला द्यावा लागेल. 5 वर्षाचं मुलाला काय म्हणते त्याला काय म्हणतो तू गप्पून घरी जात आहोत पण कोणाला येऊ नये कोणा म्हणा आपण हेच करणार ना. तो मुलगा गेला तर परत नाही आला. तो मुलगा 5 वर्षाचा कोणी भेटणार नाही आणि तो आवडला असेल तर मॅडमनी काय केलं आता जेव्हा कोणी येत नाही टाइम लागत आहे तिने आयडी नाव टाकलं ब्लड प्रेशर भेटेल जायला पाहिजे. एक्सपिरियन्स होता. दीडपर्यंत कोणी आला नाही तर तिने काय केलं स्वतः ॲम्ब्युलन्स बोलवलं, पेशंटला घेतलं आणि साहेब हॉस्पिटलला नेलं. बाय द टाइम शी यूज्ड टू ॲक्सिडेंट पेशंटला सगळंच न्यूज चॅनलमध्ये बघा खाली हेल्पलाईन नंबर असतात. कोणीतरी स्टार न्यूज आला आणि स्टार न्यूज आता नेहमी न्यूज त्यावेळी ते आले त्यांचा आणि त्या दिवशी त्यांचं 9 मिनिटाचं क्लिप होतं. ते दाखवतो मीडियाचा इम्पॅक्ट होता आणि ते 9 मिनिटाच्या क्लिपमध्ये त्यांची फर्स्ट टाइम काय होतं मॉबचा इंजेक्शन. आता बघणार काय होतं त्याचं दुसऱ्याच दिवशी एका हॉस्पिटलमध्ये कार्डियक पेशंट भरला. हॉस्पिटलमध्ये ते पूर्ण असतात ना त्यावेळी जी न्यूजवाले कव्हरेज केलं आणि त्याच्या कोर्स नाही होता मॉब का हुआ. दिस व्हॉट पीपल सीज. डॉक्टर या शैतान कर्तव्य जितेंद्र काय हेडिंग आहे भगवान या शैतान. So these are the things which common people sees. Result काय तो रिस्पेक्टच संपला ना. तुमच्याकडे 3 दिवस पेशंट औषधी घेणार आपला मुलगाचा किंवा घरचा माणसाचा 4था दिवस त्याचं रिएक्शन बघितलं कळत नसेल पुढे पाठवा ना. पहिले घाबरायचे बोलायला पेशंट तुमच्या ते बोलायला घाबरायचे नाही. आज त्यांना कधी भीती आहे. Why we have disrespected us? We have really disrespected us. This is thing ये actually हो रहा है. ये actually हो रहा है. Fact नहीं है क्योंकि they are the name है उनके दिमाग में एक चीज बैठ गई कि डॉक्टर आ गया. अब आप भगवान नहीं उनके दिमाग में इसलिए केस बढ़ रहे हैं और अपने यूनिटी नाम की चीजें कैसा आपने पूरी जिंदगी दिखा दिया था
यूनाइट कर पाएंगे डॉक्टर लोग, केमिस्ट को जाकर देखो, केमिस्ट को उनके एक बंदे पे रेड किया, उन्होंने पूरा हिला दिया गवर्नमेंट को, और उनसे डबल ताकत अपने पास, उनसे डबल ताकत अपने पास। आपने बाजू वाले का भी तुझे ना डॉक्टर की पोस्ट नहीं बरं झाला आपला दवाखाना चालेला। दिस इज व्हाट मेंटलिटी ऑफ पीपल। अरे ज्वेलर्स को जाके देखो सर, ज्वेलर्स को रोज का करोड़ों का नुकसान था, लेकिन 24 दिन सस्टेन किया उन्होंने, 24 दिन। क्या हुआ रिजल्ट? गवर्नमेंट को झुकना पड़ा, ब्लडों को भी वापस देना पड़ा। अपना तो यार एक दिन स्ट्राइक किया ना तो रात को मेरे को डॉक्टर बोलते सर उल्टा चालू करा थे, बाढ़ में ज्यादा पैसा नहीं बना रहे आपके इधर। अरे मैं डॉक्टर मुझे सर क्यों चालू कर रहे हो? सर बाढ़ में जाने के पैसे नहीं है। ये आंसर कैसा हमारा डॉक्टर होता? अब क्या बोलेंगे सर, यूनिटी के नाम पे क्या डिनाइट करोगे डॉक्टर? और बाद में विचार करते मैं तो रोज पुलिस स्टेशन जाता हूँ, बिल्कुल मालूम करते बंदा कैसा रहता सपोर्ट ग्रुप चाहिए। चलो जान लो यूनिटी नहीं है, ठीक है, सपोर्ट ग्रुप तो चाहिए नहीं। सपोर्ट ग्रुप कौन है? सबसे अच्छा सपोर्ट ग्रुप तो बाजूला वक्त में बात क्या है, आपका दोस्त अगर 2 किलोमीटर तो होगा, उसको आने को टाइम लगेगा, बाजूला तो होता है ना, उसके साथ चाय पियो, दोस्ती करो। लेकिन वो तो अपना दुश्मन है ना, अपना पेशेंट उसके पास जाता, उसका पेशेंट अपने पास आता। सबसे अच्छा सपोर्ट ग्रुप है आपके लोकल पुलिस वाले। एक्चुअली बताओ बहुत जरूरत है वही काम आने वाला है। आपके पुलिस वाले, आपके छोटे लीडर, मेडिको लीगल कंपनीज, लेकिन ये सब कोई सपोर्ट ग्रुप भी आपके पास नहीं है। अपने जब सपोर्ट ग्रुप नहीं तो क्या होने वाला है? ये डेली ऐसे कुछ पेपर में आते रहेंगे आपके बारे में, और फिर आप परेशान हो। ड्रग रिएक्शन तो कॉम्प्लेक्स चीज है। सर्टिफिकेट के बारे में आपको लिखित नोट करना, 10 रुपये का आपण सर्टिफिकेट लिख दो, म्हणजे आपला एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिख दो। तुम्हाला मैं बताऊं, गिविंग अ फॉल्स एविडेंस is bad in law. Section 197 says 7 years punishment. 7 years punishment. आपण एक केस सांगतो, लक्षात घ्यायचं लॉ मध्ये एलएबी म्हणून एक शब्द आहे। एका वेळी एक माणूस एका जागेवर राहू शकतो। आपण इथे आहात तर दवाखान्यात नसतात, आपण नांदेडला तर मुंबईत नसतात, आणि आजकाल क्रिमिनल त्याचा फायदा घेतो। मदत माझ्या किती केस आता हल्लीची केस सांगतो, देहरादूनला त्यांनी क्राईम केले का, आणि आपल्या भावाला डोंबिवलीत राहत होता, त्याला सांगितलं की बाबा का माझं नावाचं सर्टिफिकेट आहे। तो हॉस्पिटलला ऍडमिट व्हायला गेला, पण हॉस्पिटलवाला बोलले कारण त्याला क्राईम झाल्यानंतर बोला ना तर जुना डेट तर नाही भेटत होता, पण जीपी जुना डेट तर देतो। जगह जीपी डेट गेला की बोला सर पिछले 7 दिन से काम पे नहीं जा रहा हूँ, 7 दिन से का सर्टिफिकेट ते जीपी ने घेतलं, 7 दिवसाचं सर्टिफिकेट दिलं, पीवर गेलं, त्यांनी आपलं नाव रमेश सांगितलं, त्याचं नाव सुरेश होता, त्यांच्या भावाचं नाव रमेश होता, तुम्ही ऐका बघता, आणि सर्टिफिकेट त्यांनी देहरादूनला पाठवून दिलं, आणि त्याच्या भावाने तिथे पोलीस स्टेशन दिलं की यावेळी तर मी मुंबईत होतो, हे बघा कळलं नाही, पण सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स ते केसमध्ये होते, पोलिसांनी नोटीस पुढे पाठवला, डॉक्टरला फोन केला, डॉक्टरला तो धावत पडत माझ्याकडे आला, मी त्याला विचारलं तेव्हा किती पैसे घेतले होते, बोलला सर 20 रुपये। बोलला 20 रुपयात तुम्हाला 20,000 दे, बोलला कमीत कमी मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो, आपलं सर्टिफिकेट बरोबर, तुमचं सर्टिफिकेट द्यायला पाहिजे घ्या, तो गोष्ट नेहमी करा तुमचं सर्टिफिकेट, नाही का नाही होतं तर सर्टिफिकेट देताना एक आयडेंटिफिकेशन मागली, the person whose signature given म्हणजे दूसरा signature, the person whose signature given below having identification marks are over forehead, name Mr. Suresh is under my name। तर काय होणार, त्यांनी आय कार्डची गरज नाही, पण ज्याला तुम्ही दिलं त्याच्याकडे हे 2 गोष्ट आहे, सिग्नेचर असतात तर रमेश असो सुरेश असो तुमचा काय नाव त्या मोठा तुमचा बेनिफिट आहे कळते नाही, आणि कम इज नॅचरली बेनिफिशियल पण ॲटलीस्ट सिग्नेचर होता। वेल नेक्स्ट सर्टिफिकेट बाबतीत भरपूर केसेस झाले, पण जास्त बोलत नाही, पण एक केस बघा आपण दुसरा टिपिंग नोट, मी तुम्हाला टिपिंग नोट आणि सांगितलं की तिसरा तुझा पेपर असतो गुडपेपरमध्ये देऊन जायला काय घेतं, एक केस मध्ये गेलो, एका जीपीकडे पेशंट आली, सांगितलं की जुनी पेशंट ना
डॉक्टर तुम्हाला तर माहिती आहे, आईला ब्लड प्रेशर आहे, आईला डायबिटीज आहे, तिला किती गोळ्याचा खर्च होतो. तुम्ही मला लिहून दिलं तर मला ट्रस्ट होतो, पॉझिटिव्ह तुम्ही त्याच्या आईला बघितलं पण असं येऊन सांगितलं तुम्ही काय करणार, ट्रस्टमध्ये भेटते ना, जाऊ द्या असं नाही. पण आपण गेला लिहून दिला तुम्ही सगळ्यांना पाहिजे ते सफरिंग फ्रॉम हायपरटेन्शन and diabetes under my name for these reasons. तिने काय केलं, तो सर्टिफिकेट नागपूरला पाठवलं. नागपूरला त्याचा भाऊ मर्डर केसमध्ये कन्व्हिक्ट होता सेंट्रल जेलकडे, आणि त्याचा ॲडव्होकेट नाव सर्टिफिकेट हायकोर्टला पेरोलसाठी अप्लाय केलं. त्या सर्टिफिकेटच्या बेसवर की तिची आई सिरियस आहे तिला पेरोलवर सोडावा. पण छोट्या गव्हर्नमेंटला जो अपोजिशन मला सगळं माहिती असतं, कोणी त्या अपोजिशनने जाऊन पीपीला सांगितलं की 7th वेळेला म्हणून 2 वर्ष झाले. हायकोर्टचा नोटीस या डॉक्टरकडे माझ्याकडे पडलं असं की हाऊ यू एक्झॅक्ट द पेशंट विच इन्स्ट्रुमेंट यू यूज. त्यांनी पेशंटला बघितलं कळतं काय म्हणजे हे 2 डोस नेहमी लक्षात ठेवा. त्या सर्टिफिकेट काय सांगायची गरज नाही. भरपूर केसेस होतात, क्रॉस पॅथे इश्यू जाऊ द्या, किती मदत कमी आहे म्हणून गव्हर्नमेंट ॲडव्होकेटची नोटीस येत राहतात, जात राहतात, टेन्शन नाही घ्यायचं. व्हायलन्स आजकाल कॉमन आहे, आजकाल जर हात उचलतात त्याच्यासाठी एकच रस्ता आहे, तो काय युनिटी. की कधी तुमच्याबरोबर काही जन्म झाला, हादसा झाला तर तुमचा एक असा स्ट्रॉंग ग्रुप बनवा की एका कॉलवर सरकारने पोचला तरच तुम्ही वाचू शकणार. नाही तर कवरीही तुम्हाला वाचत नाही, मग ब्लॅक अँड ब्लू करणार तर रागात माणूस काही करतो. एक्सटॉर्शन खूप कॉमन आहे आजकाल. तर जसं मी तुम्हाला तर हल्ली जे मोबाईल चालवतो ते समोर जे मुली उभा राहतात ना त्यांना तुम्ही कधी हातात समजून जाऊ असं तर गरजूली उठवून देतात, तर राग काढणारे छोटे मोठे पॉलिटिशियन. आजकाल काय चालू मुली माहिती आहे, माझ्याकडे परवा आला होता, त्याच्याकडे गेला, त्याने काय सांगितलं की तू मला 2 लाख रुपये दे, नाही मी सांगून देईन तुझी बायको एमटीपी टॅबलेट वापरते. ती पण जीपी ना आज आवाज पडायचा झोप उडाली त्याची. तुला सर मग 4 साल जेव्हा चले गेली मेरी बीवी अरेस्ट नाही होण्याची. तुम्ही त्याला विचारलं तरुण तू वापरतो का, तुला नाही सर मी कमी वापरते. तुम्हाला डर क्यों आहे, बोले तो एमटीए वाले आहे फिगर बरं फालतू दिसत आहे. सेफ्टी 50,000 मांडलं दिला, मी तुला 1 रुपये देतो म्हटल्यानंतर उद्या काय होणार आहे तुम्हाला सांगतो. These people are going to extort money by giving a figure of anything. एकामध्ये एक ॲडव्होकेटने एका डॉक्टरला नोटीस पाठवली, बॅकसाठी ट्रीटमेंट घेतलं. 2 महिन्यात त्यांनी नोटीस पाठवली की युअर ट्रीटमेंट ऑफ अ बॅक विच यू हॅव गिवन हॅज कॉस्ट मी 100 pesos. पेटीला दिला असेल and I could not able to go to my job for 2 months. Lost this much of salary. I should be compensated for that and also a lakh rupees. Otherwise, I can file a case against you. And this story, this extortion has become common. Legal है. Cross साठी तर भरपूर होत आहे. इथे DH मध्ये म्हणून मी जास्त story सांगत आहे. पण कितीतरी extortion होतात. Sexual harassment. तुम्ही आजकाल कसं करायला पाहिजे, लोकांमध्ये काहीही पॅनिक राहिली, काहीही इन्सिडेंट राहिली रोज होत आहे. म्हणून तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो, तुला रोज होतो. हॉस्पिटलवर जास्त काढून टाकलं डॉक्टरांनी, काम नाही करायचं म्हणून, तर ते पॉलिटिशियन करायला सांगतात जा पोलीस स्टेशनला सांग की डॉक्टरनी शूटिंग घेतली, नक्की करायचा प्रयत्न केला की ओरडली म्हणून जरूर काढला. तिने जाऊन सांगून दिलं पोलीस स्टेशनला, आपला बोलवलं पोलीस स्टेशन. मला फोन आला, मी पडत मी सांगितलं प्रमाणे मी पोचलो. इन्स्पेक्टर ओळखीचा होता, म्हटलं यार खोटं आहे तर बोलला. त्यांनी माहिती काढली, पण मुलीला विचारलं का पाहिजे, मला 6 महिन्याचा पगार पाहिजे. जेव्हा डॉक्टरला बोलतो तू 6 नाही 8 महिन्याचा आत्ता दे नाही. पोलीस स्टेशन दाग लागेल ना, पेपरवर सोडणार म्हणलं तुझे तुझा परफॉर्मन्स होऊ शकतो, एखादा पेशंट होऊ शकतो. एक्सटॉर्शन इज अ कॉमन, सेक्शुअल हॅरेसमेंट इज कॉमन, प्रोफेशनल लायबिलिटी अति कॉमन आहे. बाजूला पेशंट आपल्याला आला की आपल्याला वाटतं की तुमचं आहे का. मी बघितलं डॉक्टरांना होता खाना नाही किती बिल झाली असते करता की आमचे काही लोक एवढे महान असतात की नोटी नाही झाल्या जाणार समोर त्याच्या प्रिस्क्रिप्शन अजून चुका करणार आणि डस्टबिनला टाकणार. म्हणजे त्या पेशंटला काय वाटतं बरं जरी असू दे काढली.
तुम्ही पेशंटला शिकवता, उद्या तुमचा बरोबर हेच होईल जेव्हा तो दुसरं डॉक्टर. एकच लक्षात ठेवा फ्रेंड्स, प्लीज स्टॉप इट. आणि आज जे एज्युकेशन झालेला पेशंट होता ते आमचा नंबर पुढे जातो आणि तुम्ही त्याला थांबवलं नाही तर उद्या तुम्ही बसणार आणि असे बसणार की तुम्ही निघून कन्सल्टंटमध्ये तर अति चालतात, जीपीमध्ये तर कमी आहे. माझ्याकडे इतर त्याचं म्हणून आहे, पण तुम्हाला ते सांगतो प्रोफेशनल बाजूला जर पेशंट आला ना तुम्हाला पटत नसेल त्याची ट्रीटमेंट ना तर त्याची ट्रीटमेंटला चुकीचं ठरवू नका. त्याला सांगा ठीक आहे एवढं खाल्लं ना आता मी देतो ते करायचं काय होतं तुझं दोन शब्दांनी काय होणार नाही पेशंट तुझ्याकडे ना. पण प्रोफेशनल शॉर्ट एक नेहमी इश्यू असणार. मी कुठे लेक्चरला गेला की सर आजकाल एमपीवाले रेट सांगतात की आम्हाला तुमच्याकडे फार्मसिस्ट नाही आहे, तुमच्याकडे हे नाही आहे, डिस्पेन्सिंग. तुम्हाला फक्त माझ्यासाठी टॉपिक ठरवलं आहे की यू आर अलाउड टू डिस्पेन्स अ ड्रग, यू आर अलाउड टू स्टोअर अ ड्रग, बट यू कॅनॉट सेल द ड्रग. यू कॅनॉट सेल द ड्रग. म्हणून कधी बिल देताना मेडिसिन चार्जेस देऊ नका. एकदा तो लिहिलं ती फार्मसिस्टची गोष्ट आहे. तुम्ही चार्जेस किती घ्या ना, पण दॅट इज युअर कन्सल्टिंग चार्जेस. औषध घ्या ना, जैविक देता तुम्ही, काही देता तुम्ही, त्याचं किती बिल व्हा, पण तुम्ही काही सांगून देऊ नका की इट इज मेडिसिनल चार्जेस. कळलं? पण लॉप्रमाणे यू विल डिस्कस लॉ सेव्स यू. सगळे तुम्ही काउंटर सर्जन असो की जनरल सर्जन असो की ॲलोपॅथी असो की क्रॉसपॅथी असो की बीएमएस असो, सगळे इक्वली इफेक्टेड आहेत. नोटीस आली की आपल्याला ॲडव्होकेटकडे गेलं की ॲडव्होकेट 4 ते 5 जण घेणार उत्तर द्यायचं आणि 17 माणूस दर महिन्याला एक नोटीस पाठवली तर विचार करा 12 महिने तुम्हाला नोटीस आले, 12 वेळा तुम्ही गेल्या नोटीसचं उत्तर द्यायला तुम्ही चुकीचं नाहीये, पण स्वतःला वाचवण्यासाठी नोटीस द्यायला गेलं तर 60,000 असेल आणि एखादा कोर्टात केस गेला तर तुम्ही ॲडव्होकेट अपॉइंट करणार, ॲडव्होकेटला 40,000 द्या, लाख रुपये असे जातात. जिंकून पण आले तर लाख रुपये गेले. राष्ट्रीय एनजीओ छोटे मोठे मशरूम सारखे आलेली संस्था ते लोकांना समजायला लागलेली आहे. म्हणून डिक्लेअरफुल आणि सगळ्याचा एकच कारण आहे लेक ऑफ लीगल नॉलेज. मी तुम्हाला लॉ शिकवण्याला इथे आज प्रयत्न करतोय त्याचं एकच कारण आहे की तुम्हाला लॉचा नॉलेज करायला भीती कमी होते. तर ज्याचा नॉलेज असतं त्याची भीती असते. बदल मुद्दाने पण सांगितले ना इग्नोरन्स प्रॉब्लेम सफरिंग आणि इग्नोरन्सला तुम्ही नॉलेजने रिप्लेस केलं तर सफरिंग. जसं लहानपणापासून ऐकलं की कोरोनामध्ये भूत आहे भूत आहे भूत आहे, आपल्याला लोकांना सांगितलं कापडामधून मोठे भूत आपण जातो का भूत भूत आहे. पण एकदा तुम्ही आत गेले आणि बाहेर आले तर दुसरं तुम्ही कापड नॉलेज झालं तो ऑलवेज रिप्लेस. तर तसंच मेडिकल लॉची भीती काय आपल्या मनात पाहिजे कारण आपल्याला मेडिकल लॉ माहिती भीती ना. पेशंटला तुम्ही काही सांगितलं अपेंडिक्सच्या फुटून जाईल तो विचारायला हवा जातो कारण त्याला मेडिकल नॉलेज नाही. कॉलेजमध्ये तुम्हाला काही सांगितलं तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्ही त्याला वाटेल ते देणार. ॲडव्होकेटने तुम्हाला काही सांगितलं तर तुम्हाला लॉचं नॉलेज नाही तुम्ही काही देणार, पण लॉचं नॉलेज घेतलं ना तर यू बी कॉन्फिडन्स प्रॅक्टिस. लीगल नॉलेज अर्थ काय म्हणजे बेसिक एक्झाम्पल. आज तुमच्याकडे पेशंट आला कापाचा बॉडीचा आपण काय देतो त्याला नॉर्मल व्हायरल काय देतो आपण व्हॅक्सिन देणार, सायक्लोपेनिक देणार, ग्लुकेन देणार, सम पेन किलर, सम अँटीबायोटिक आणि तुम्हाला 100% खात्री असतो का चांगला होतो असतो की नाही. आणि त्याच्यामध्ये वेगळे टकाटा होतं हे तुमचा दर दिवसाचा अनुभव बरोबर आहे. पण समजा मी तुम्हाला विचारलं की व्हॉट इज द मोड ऑफ ऍक्शन ऑफ दीज ड्रग्स, where paracetamol acts, where diclofenac acts, it acts in the hypothalamus or in the thalamus or in prostaglandin diseases or something. किती लोक उत्तर देऊ शकतात. अकॅडमिक मध्ये येत होता जेव्हा आपण शिकत होतो तेव्हा सगळं नॉलेज होतं, पण 10 वर्षात आपण अपडेट नाही करतो. पण आज तुम्ही विचार करा की बेसिक नॉलेजने तुम्ही बिंदास प्रॅक्टिस करता, बेसिक नॉलेजने बिंदास प्रॅक्टिस करता, तसंच बेसिक लॉ नॉलेज घेतलं तर तुम्ही बिंदास होणार नाही. मी तुम्हाला सांगतो की पुस्तकं वाचा, काही गरज नाही डीपमध्ये जायचं, पण बेसिक तर शिका. एकदा तुम्ही बेसिक शिकलेलं तर कोणी तुम्हाला घाबरू शकणार नाही. पेशंटचा टेबलवर डेथ झाला असेल तुमच्या समोर तरी तुमचं काही होत नाही. माझा अनुभव 6,000-7,000 केसेसमध्ये
मी असंच नाही हे शब्द बोलत, पण त्याचं नॉलेज शिकलं. नॉलेजसाठी आम्ही काय केलं, मला शक्य नाही लोकांना शिकवणं येऊ, तर वी हॅव स्टार्टेड टीचिंग द पीपल थ्रू एज्युकेशन कोर्सेस. एका वर्षाचा करस्पॉन्डन्स कोर्स, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लीगल सायन्सचा एक कोर्स लॉन्च केला की तुम्ही घरी बसून सीडीज देणार, लाईव्ह लेक्चरचे डीव्हीडी देणार, पुस्तकं येणार, इंटरॅक्शन करणार, केसेस शिकवणार, या पद्धतीने शिका. तर सीडी जाते हाऊ टू डिपेंड, मी जाताना तुम्हाला डीव्हीडी पण देत आहे माझ्याकडे आहे की हाऊ टू डिपेंड युअर डिपेंडिंग मेडिकल लीगलचे डीव्हीडी पण आहे, ते घ्या, ते बघा हाऊ यू कॅन डिपेंड युअर. So basically it is you who are going to safeguard yourself. हा येऊन वाचवणार नाही, हे येऊन वाचवणार नाही. तुम्हाला स्वतःला परिस्थितीला फेस करायचं आहे, ज्यावेळी परिस्थिती तुमचा दवाखाना होते आणि त्यावेळी तुमची परिस्थितीमध्ये तुम्हाला सेफगार्ड करणार आहे तुमचा नॉलेज. So have a basic knowledge that is going to save you much. And आमचा अनुभव पेपर लिहायला आम्ही एवढं कंटाळतो, पेशंटची हिस्ट्री असते, लोकांना मी विचारतो तर सर माझ्याकडे रेकॉर्ड नाही, पण माझ्या एक म्हणणे की कम्प्लीट पेपर बनवू शकत असेल तरी कमी कमी नाव वय शॉर्टमध्ये लिहित टाकेल, 2 वर्षानंतर गरज पडली तर पेपर तिथं बनवून टाकेल. पण 2 वर्षानंतर तुमच्याकडे आला होता की नव्हता हे पण माहीत असेल, त्याच्याकडे पुरावे असेल तर तुम्ही म्हणता 3 वर्ष साठवा लॉप्रमाणे 3 वर्ष पेपर ठेवायचं आणि मेडिकल लीगल केसमध्ये पण आहे कसं डिस्पोज करायचं ते तुम्हाला मी शिकवेन तुमच्या बुलेटिनमध्ये. बट यू ट्राय टू मेंटेन अ पेपर. इंटेग्रिटी मीडिया जाऊ द्या, युनिटी वारंवार सांगणार, वर्षानुवर्ष लोक सांगत आलेले आहे, तर इंटेग्रिटी काढा. शॉर्टमध्ये डिटेल्स सांगतो, डॉक्युमेंटेशन इज गोइंग टू सेव्ह यू मच. म्हणून तुम्ही पेपर वर्क करणं चालू करा. माझे नंबर रिक्वेस्ट की पेपर वर्क तुम्हाला वाचू कधीही वाचू, कारण मोठ्या पेपरच चालतो. माझं हजारो केसेसमध्ये नाही कळत असेल मला फोन करा, मी जातो तुम्हाला आपला हेल्पलाईन नंबर देऊन जाईल. पेपर कसं बनवायचं, एखादा पेशंटचा डेथ झाला की पेशंट ओरडला की इंजेक्शन नष्ट झाला की टर्मिनेशन झाला काही झाला मला फोन करा. टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेली आहे, तुम्ही स्कॅन करून मला पाठवा, मी मॉडिफाय करून पाठवतो. तुम्ही मला फॅक्स करा, मी मॉडिफाय करून पाठवतो. पण तुम्ही जे पेपर बनवलं, जसं मी तुम्हाला ना प्रोफेस मॅनेजमेंटचा, त्याला मी सांगितलं मी फुल पेपर बनवून दिल्यावर तुला काय होणार नाही तुझा. कारण तुमचा अँगल पेपर बनवण्याचा मेडिकल लाईन असतो, माझा अँगल मेडिकल बरोबर लॉ समोर असतो. सो यू जस्ट सेंड मी, वी विल रेक्टिफाय द पेपर, प्लेस व्हेरी इम्पॉर्टंट रोल अँड इंडेमनिफाय युअरसेल्फ. इंडेमनिटी अति गरजेची. इंडेमनिटी म्हणजे इन्शुरन्स कंपनी आपल्याला इंडेमनिटी देते 5 लाखाची 10 लाखाची, कारण की आजकाल कंझ्युमर कोर्टमध्ये काय होतं इन्शुरन्स द्यायला लागले आणि कंझ्युमर कोर्ट इज कंझ्युमर फ्रेंडली कोर्ट. आणि समजा त्यांनी काय करा तुम्हाला कंपन्सेशन दिलं तर दर विकून दवाखाना पैसे द्यावा लागेल. आणि इंडेमनिटी असेल ना तर तुम्हाला 1 रुपये द्यायची गरज नाही. तुम्हाला नाही समजलं तर वी डू होईल, बट डू इट. आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. दवाखाना जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता एक गोष्ट बंद नाही, प्रेझेंटमध्ये प्रॅक्टिस करा. नाही तर फोन पण चालू असतो, रस्त्याचं पण चालू असतो. म्हणजे डॉक्टर महान मित्र बसलेला असतो समोर आणि पेशंट चेक करतात. वाटलं तुम्हाला हिस्ट्री तुम्ही पेशंटची बोलत असता, पेशंटची तुम्ही बोलता बोलता तुम्ही मित्रांशी बोलत असता. तुमचं लक्षात राहणार काय शूटिंग प्रॅक्टिस लोक मला तरी इंजेक्शन असतं. मी त्याला इथं मल्टी वायर यूज करतो, मल्टी डोज वायर त्याच्यावर डस्ट मटेरियल डिपॉझिटेड असतं. तर सकाळी येऊन तुम्ही स्लॅबी क्लीन करतात आणि ठीक आहे सकाळी येऊन क्लीन करतात, दर पेशंट नंतर क्लीन करतात. कारण यू शुड डू इट. नाही एअरबॉर्न इन्फेक्शन होणार, डिपॉझिट होणार, पार्टिकल होणार, जाणार बॉडी नसतं. तुम्हाला प्रेझेंटमध्ये प्रॅक्टिस करा. इफ यू आर प्रेझेंट यू आर गोइंग टू सेफ. एकच काही बोलेल की एक काम ज्यावेळी जे करतात तेच करा. आणि दुसरा कॉन्फिडन्स. काही करता वेळी ते बघा एकच लक्षात ठेवा, छोटीशी गोष्ट घडलं म्हणजे घडलं. आता समजा पेशंटचा डेथ झालाय, त्याला रिवाईव्ह करू शकता का? तर त्यावेळी घाबरायचं नाही. कॉन्फिडंट म्हणजे आपला कॉन्फिडन्स दुसरं परिस्थिती ते आपल्या आयुष्यात येणारच आहे. चॅलेंजेस रोज येणार. एकही दिवस चॅलेंज शिवाय जाणार नाही, पण त्या चॅलेंजेसची परिस्थितीमध्ये स्वतः
रिलेशनशिप सगळ्यात बेस्ट डिफरन्स आहे रिलेशनशिप. इतर डिफरन्स आहे रिलेशनशिप म्हटल्यानंतर काय माहिती एक कम्युनिकेशन प्रॉपर कम्युनिकेशन. एका पेशंटचा दुसरा कधीच संबंध असेल ना कधी काही होतं आणि रिलेशनशिप कम्युनिकेशन होतं. रिलेशनशिप लहानपणापासून आपण शिकलेलो आहे. तुम्हाला एकदम फक्त सांगू द्या बाकी तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर रिलेशनशिपची टिप्स घेऊ शकता. लहानपणापासून आपण शिकलेलो आहोत. जसं 2 वर्षाचा मुलगा आहे आणि तुम्ही बघा ट्रेनमध्ये जातो बसतो जातो तर सगळ्यात पहिले स्माईल करून देतो. समोर स्ट्रेंजर बसलेला आहे अनोळखीचा माणूस बसलेला आहे स्माईल करून देतो. आपण बोलतो आणि त्याचा रिएक्शन काय स्माईल. 2 मिनिटात दोघांची फ्रेंडशिप 2 मिनिटात रिलेशनशिप. तो माणूस समोरचा रागिष्ट असो इगोइस्टिक असो रोमॅन्टिक असो तरी त्याचं रिएक्शन काय बरोबर आहे नाही. आणि आज तुमचा चेहऱ्यावर आता पण पाहिजे नाही का एवढं पॉवरफुल टूल आपल्याकडे देवाने दिलेलं आहे. पण आपण बाजूला स्माईल देत नाही पेशंटला स्माईल देत नाही. पण तुम्ही जाऊन बघा जे सक्सेसफुल डॉक्टर ना तो स्माईल डॉक्टर जाऊन बघा. दुसरं बॉडी टू बॉडी मी 2 डॉक्टर सांगते तुम्हाला डिग्री मध्ये भरपूर नाही बॉडी टू बॉडी टच. लहानपणा बघा 2 वर्षाचा मुलगा समोरचा माणसाचा गोदीमध्ये जंप करतो आणि 2 मिनिटात ते बॉडी टू बॉडी 2 मिनिटात फ्रेंड होऊन जातात. आपलाच घरी बघा आपला मुलगा जेव्हा 5 वर्षाचा असतो आपण घरी पोहोचतो चिपकणार 2 वर्षाचा 2-3 वर्षाचा 5 वर्षाचा 8 वर्षाचा तर तुम्ही 10 वेळा त्याला फोन करणार तर तुम्हाला फोन करणार तर तुमची वाट बघतो तुम्ही पण लवकर घरी जा. बॉडी टू बॉडी टच 10 वर्ष झाला 12 वर्ष झाला 15 वर्षापर्यंत चिपकतो मुलगा अजून मुलगी असतो आपण किती जवळ असतो. पण 18 वर्षानंतर आपण बॉडी टू बॉडी टच किती सुरू करतो. 22 वर्षाचा मुलगा झाला तर आणखी पुढे बॉडी टच चालू तुमचं रिलेशन नका तुम्हाला कळतो नाही तेव्हा तुमचा किती जवळ राहतो आणि नंतर तुमचं जवळ राहिलं का. तसंच नवीन लग्नामध्ये आपण घरून निघताना बायकोला हात करून निघायचं किस करून निघायचं बरोबर आहे. 4 वेळा घरातून कोणी यायचं काही घेऊन गेलं नाही तुम्ही लवकर जायचं ना रिलेशन किती स्ट्रॉंग होतं. रात्री काही कार्यक्रम करत असेल तरी समजा झोपायची म्हणजे बॉडी टू बॉडी टच 5 वर्षानंतर काय होतं माहिती बायको तिकडे झोपते झोपायचं होतं म्हणजे यू आर नॉट इन टच. मग काय होणार रिलेशनशिप दे विथ पेशंट तुम्ही पेशंटचा बॉडी मी एक असे बोलतो तुम्हाला अटेम्प्ट टू टच अ बॉडी अटेम्प्ट म्हणजे पेशंट जात असेल ना तर गंजावर हात एक बरं होणार काय गाडी म्हणजे काय केलं तुम्ही बरं नाही बॉडी ते काही फॉरेनर तुम्ही बघितलं कधी सक्सेसफुल माणूस बघा आहे फॉरेनर त्याच्याकडे 2 क्वालिटी असतात भेटताना तो हात मिळते आणि स्माईल देते. आपल्याला असं वाटतंय कसाला पेशंटला हात मिळवायचा घरी पण मुलाला हात नाही करतो तसं तर पाठ म्हणजे अटेम्प्ट जरा बॉडी टच करायला यू हॅव टू अटेम्प्ट इट दॅट रिलेशनशिप इज लॉंगर. असे कितीतरी गोष्टी आहेत रिलेशनशिप पण हे सगळं डिफरन्स आहे. तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर यू हॅव टू डू दिस अँड वी आर देअर. सपोर्ट ग्रुप पाहिजे असेल तर डॉक्टर्स काय आमचा नंबर घेऊन ठेवा कधी तुम्हाला कळत असेल तुम्ही पाठ कारण डॉक्टर्सला एक कंपनी चालू केलं होतं कारण डॉक्टरवर भरपूर अत्याचार होतो म्हणून त्याचा पैसे खर्च व्हायला स्टार्टेड. ही कंपनी काय करते नॉमिनल फीस तुमचा पण घेते आणि पुन्हा मेडिकल लीगल कव्हरेज देते. जनरल प्रॅक्टिसर असो की कन्सल्टंट असो त्यामध्ये ॲडव्होकेट चार्जेस ड्राफ्टिंग चार्जेस डॉक्युमेंट चार्जेस सगळं आमचं असो. सपोज तुमच्याकडे सपोर्ट ग्रुप नसेल ते यू कॅन बी अ पार्ट टू अस अँड वी आर देअर. आमच्या बाबतीत माहिती पाहिजे असेल तर यू कॅन गो ऑन avigno.com or you can go on doctors.com आणि तुम्ही वेबसाईटवर जाऊन यू कॅन हॅव लॉट्स ऑफ नॉलेज अबाउट द मेडिकल लॉज. मी तुम्हाला बुलेटिन देईन त्याच्यामध्ये सगळं मेन्शन असेल म्हणून तिथे अँड लास्ट स्लाइड इन अ शॉर्ट इन 5-10 minutes I will finish up which is very important slide which is very important section. आतापर्यंत मी तुम्हाला फक्त डिफरन्स सांगितलं पण आता तुम्हाला मी लॉ समजवतो. लॉ डॉक्टरवर 3 जागेवर केस होऊ शकतात. एक